नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्तच असतात अशी आशा करते. इथं पाऊस चालू आहे. पाऊस बऱ्यापैकी चालू आहे. 2 दिवस झाले इतका पाऊस चालू आहे बेपण की विचारूच नका. काय तर उघडायचंही नाव घेईना पाऊस. एवढा पाऊस आणि खूप गारात असं हे झाल्यासारखं, शेवळ झाल्यासारखं. इथं बघू शकताय पाऊस. मी तुम्हाला दाखवते थोडा. खूप असा पाऊस आहे पण घरात बी खूप अशी चिडचिड होते या पावसामुळे. आणि काम झाले तर ते कामं तरी पूर्ण होस तर पूर्ण अंग भिजतं आहे, माणूस पूर्ण भिजून जातो. आणि मला कपडे घालायला जागाच नाही, त्यामुळं कपडे घालायला बाथरूममध्ये सुकवाय ठेवलं. आणि मला रुद्राणीला सोडून येऊपर्यंत इतकी भिजले होते तर बापरे. असं म्हणतात की अजून 5 दिवस पाऊस आहे. मग काय माहीत 5 दिवस आहे का 10 दिवस आहे, पण इतका वैताग आणला ह्या पावसाने बापरे. आणि इथं झोपलेत माझे चिलपले. इथं कपड्यांचा खूप असा राडा तुम्हाला दिसत आहे नका. सगळे कपडे आतमध्ये सुकलेले घातले, कुठं वाळाय घालावं हेच कळालं. आणि दारात बी इतकं ओलं होतं आहे. पाऊस येऊन येऊन खूपच असं ओलं होतं आहे. आणि माझे हे 2 लेकरं बी झोपी गेली तोपर्यंत मला रुद्राणीला शाळेतून सोडून येऊ असतात. सगळे कपडे वाळाय घातले. घरात बी त्या कपड्यांचा खूप असा वास येतोय सारखं घरात वाळायला घालून. आणि स्वीटी आणि रुद्र झोपले. रुद्राला सोडून येईपर्यंत स्वीटी आणि रुद्र झोपला, कारण बाहेर इतका पाऊस चालू त्यामुळं उभा आली. त्यांना अंगावर घेतलं, अंगावर टाकून गेलं, उभा आली, ते झोपी गेलेत. आता चला आज जरा तब्येत बरी आहे आणि रुद्राची बी तब्येत बरी, पण त्याला नाही शाळेत आज पाठवलं. कारण म्हटलं थोडंसं पावसाचं वातावरण संपल्यानंतर शाळेत मी त्याला पाठवावं. तर भांडी घासून आणलेत घरात आणि ते घरातही गोणीवर मांडलेत. हो अशी मांडलेत. खूप बेकार परिस्थिती चालली आणि खूप घर पण इतकं ओल्लं झालं आहे बापरे. पण इलाज नाही, काही गोष्टी हँडल करावं लागतात. तर शेंगा फोडायच्यात, कारण आता 8 दिवस झाला आजारी असल्यामुळे शेंगाच नाही फोडल्या. त्यांनी त्या दिवशी त्यांना फोडायला लावल्या होत्या, कारण तब्येत खूप माझी खराब होते आणि मला ना असं 2 बसू पण वाटत नव्हतं. त्यामुळं मग त्यांना 2-3 दिवसासाठी शेंगा फोडायला लावल्या होत्या. त्यांनी शेंगा फोडल्या. आता शेंगदाणे गेले संपून. म्हणून आज चला तुमच्याबरोबर एक छोटासा व्हिडिओ काढावा आणि शेंगा फोडावा. तर मित्रांनो, आजारी असलं तरी दवाखानाही करावा लागतो आणि बाहेरचंही थोडंफार बघावं लागतं. की असं नाही की दवाखानाच केला पाहिजे किंवा बाहेरचंच बघितलं पाहिजे, दोन्हीही केलं पाहिजे. कारण मी केलं आहे. कारण 8